मध्यमवर्गीय माणसाचे रोजचे कपडे कपाटात नसून दाराच्या मागं अडकवलेले असतात. मध्यमवर्गीय माणूस जेवण झाल्यावर टॉवेलला कधीच हात पुसत नाही, तो पडद्याला पुसतो. पाहुणे घरी येणार म्हटल्यावर मध्यमवर्गीय माणूस अचानक श्रीमंत होतो. हे नवीन ताटल्या कुठनं काढल्या? अरे आज पाहुणे येणार आहेत ना, त्यांच्यासाठी नवीन डिश. मुलासाठी कपडे खरेदी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही ब्रँडचे दाखवू? अहो ब्रँड वगैरे नाही, वाढत्या मापाचे दाखवा. हॉटेलमध्ये जेवायला गेलं की मेनू कार्ड बघायचं पण उजव्या बाजूनी, आणि मग जेवण झालं की आईचा टिपिकल डायलॉग, काय असं वेगळं होतं रे या जेवणात? ह्याच्यापेक्षा चांगलं तर मी आपल्या घरी बनवलं असतं, पण तुम्हालाच दोघांना बाहेर जेवायला जाऊ. कुठलंही कार्य झालं की सगळ्यात महत्वाचं काम. हे बघ, शिंद्यांनी आपल्याला 1000च रुपये आहेर दिलाय, आपण पण त्यांना तेवढाच द्यायचा. हा, लिहून घे. कुलकर्ण्यांनी किती दिलाय? 1000. तेवढाच दिलाय. त्यांना पण त्यांच्या कुठल्याही कार्यात तेवढाच आहेर द्यायचा, त्याच्यापेक्षा एकही रुपया जास्ती द्यायचा नाही. अहो बाबा, मला कशाला मारताय? अरे उद्या तुझा रिझल्ट आहे ना. अहो पण मग आज कशाला? अरे उद्या मी गावाला चाललोय म्हणून आजच तुला तुडवून घेतो. बाळा, गाडी बंद कर. का? अरे उतारावर गाडी बंद करायची, म्हणजे पेट्रोल वाचतं. बाबा मला एक सांगा, मध्यमवर्गीय म्हणजे नक्की काय हो? अरे जो इमानदारपणे कष्ट करून आपलं घर पोचतो ना, तो मध्यमवर्गीय. जो कुठलीही परिस्थिती आली तरी ऍडजस्ट करतो, तो मध्यमवर्गीय. भलं मोठं कर्ज काढून बँक बुडवत नाही, तो मध्यमवर्गीय. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून समाजासाठी जो झटतो, तो मध्यमवर्गीय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री शांत सुखाने झोपतो, तो मध्यमवर्गीय.